नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या माहितीचा किडा या यूट्यूब चॅनलवरती. जसं की आजचा व्हिडिओ आपला होणार आहे की पॅन कार्डमध्ये कोणतीही आपल्याला करेक्शन करायचं असेल, कोणतेही करेक्शन करायचं असेल, तर ते कोण्या पद्धतीने करायचं व त्याच्यासाठी काय स्टेप आहे, कोणती वेबसाईट आहे व करेक्शन केल्याच्या नंतर आपल्याला फिजिकल पॅन कार्ड जे प्लास्टिकचं पॅन कार्ड मिळते, ते आपल्याला मिळणार का? हे आपण सर्व या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जसं की आपल्या पॅन कार्डमध्ये जर नाव चुकीचं झालं असेल, आपलं जेंडर चुकीचं झाले असेल किंवा ॲड्रेस चुकीचा असेल किंवा आपलं सरनेम कोणतीही गोष्ट असो, तर ती कशी चेंज करायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्ही सर्वात पहिले जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्यासाठी मी अशीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो, त्यासाठी चॅनलचं बेल आयकॉन प्रेस करा. तर चला मित्रांनो, वेळ न वाया घालवता आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिले आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर इथे टाकायचं बघा NSDL पॅन. इथे वेबसाईट येईल बघा पहिलीच पॅन कार्ड ॲप्लिकेशन. पॅन कार्ड ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे व तसेच या वेबसाईटची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. व आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तसेच व्हॉट्सअप ग्रुपची पण सुद्धा मी लिंक तिथे दिलेली आहे. बघा ते न्यू पॅन टू इंडियन सिटीजन याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर बघा इथे पॅन कार्ड ॲप्लिकेशन फॉर्म आपला ओपन होईल. त्यानंतर आपल्याला सिलेक्ट पॅन ॲप्लिकेशन टाईप घ्यायचं आहे. याच्यामध्ये 3 नंबरचा ऑप्शन आहे करेक्शनचा, तो आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा. व तसेच नवीन पॅन कार्ड जर तुम्हाला काढायचे असेल, ते माहिती नसेल तर त्याच्यावरसुद्धा मी व्हिडिओ घेऊन येईल. तुम्ही तसे मला कमेंटमध्ये सांगा. व नंतरचा ऑप्शन आहे आपला की इथे इंडिव्हिज्युअल, इथे सिलेक्ट करून घ्यायचं आपण. त्यानंतर जे काही टायटल असेल ते टायटल सिलेक्ट करायचं. टायटल सिलेक्ट केल्याच्यानंतर आपलं लास्ट नेम टाकून घ्यायचं. लक्षात असू द्या, इथे डिटेल फिल करताना सध्या तरी जे पॅन कार्डवर डिटेल स्पेलिंग आहे तेच इथे टाका. जसं की आपण लास्ट नेम टाकलं आहे, फर्स्ट नेम टाकून घ्या व आपलं मिडल नेम जे आहे ते टाकून घ्यायचं व डेट ऑफ बर्थ सध्या जे पॅन कार्डवर आहे तेच टाका. समोर आपल्याला कशी चेंज करायची ते आपण बघणारच आहोत समोर व्हिडिओमध्ये. व इथे आपला ईमेल ॲड्रेस व्यवस्थित टाका. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा स्टेप बाय स्टेप, म्हणजे तुम्हाला कळेल की आपण याच्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करू शकतो. बघा इथे आपण आपला ईमेल ॲड्रेस टाकून घेतला. ईमेल ॲड्रेस टाकल्याच्यानंतर इथे आपला मोबाईल नंबर टाकून घ्या. मोबाईल नंबर चालू टाका ज्याच्यावरती मेसेज येईल, म्हणजे आपल्या पॅन कार्ड संबंधित जोपर्यंत प्रोसेस होत नाही तोपर्यंत आपल्याला मोबाईल नंबर ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. व इथे पॅन नंबर टाकून घ्या. पॅन नंबर टाकल्याच्यानंतर बघा इथे आपण पूर्ण आपला पॅन कार्ड नंबर भरून घेऊ. पॅन कार्ड नंबर टाकल्याच्यानंतर चेक बॉक्सवर क्लिक करायचं व आय एम नॉट अ रोबोट हे कॅप्चा व्हॅलिड करायचा व सबमिटवरती दाबायचं. सबमिटवरती क्लिक केल्याच्यानंतर बघा कंटिन्यू विथ न्यू टोकन जर ऑप्शन आला तर पहिले तुमचं टोकन क्रिएट झालेलं असेल तरच ऑप्शन येईल, नाहीतर येणार नाही नवीनसाठी. बघा इथे ॲप्लिकेशन आपला ओपन झालेला आहे. आता इथे आपल्याला सिंपल आहे, आपल्या आधारचे शेवटचे 4 अंक टाकायचे. शेवटचे आपल्या आधार कार्डचे 4 अंक इथे टाकून घ्या. जसं की बघा इथे मी आपले शेवटचे आधारचे 4 अंक टाकलेले आहेत. व इथे विचारेल तुम्हाला की तुमचा आधार कार्डवरचाच फोटो नवीन पॅन कार्डवरती यायला पाहिजे का आपल्याला जुना आहे तोच राहू द्यायचा. जर चेंज करायचा नसेल तर नोवरती क्लिक करा, नाहीतर येस करा. व त्याच्यानंतर बघा आता इथे आपली मेन प्रोसेस चालू होते. इथं जसं की आपलं नावामध्ये बदल करायचा, तर इथे जे काही नाव आलेलं आहे ते कट करून घ्यायचं व जे आपल्याला नवीन नाव टाकायचं आहे ते इथे टाकून घ्यायचं. जसं की मी इथे टाकत आहे. बघा पूर्ण नाव इथे टाकून घ्या. लास्ट नेम, फर्स्ट नेम और मिडल नेम. बघा खाली नाव आलेलं आहे आपलं. जर डेट ऑफ बर्थ चेंज करायचे असेल तर डेट ऑफ बर्थच्या बॉक्सवरती क्लिक करा व तिथे चेंज करा. जेंडर क्लिक करायचं असेल तर जेंडरच्या बॉक्सवरती क्लिक करायचं व तिथे चेंज करायचं आपल्याला. व त्याच्यानंतर इथे फादरचं लास्ट नेम टाकायचं व जसे इथं फादर्स नेम टाकायचे. बघा ज्या विवाहित महिला आहेत लग्न झाल्याच्यानंतर त्यांना नाव चेंज करावं लागते, सेम टू सेम प्रोसेस तुम्ही यूज करा, तिथे तुमचं नाव चेंज होऊन जाईल. पण त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड पहिले चेंज झालेलं पाहिजे. आधार कार्ड अपडेट असायला पाहिजेत, जे लग्नानंतरच्या नावाचं आधार कार्ड असायला पाहिजेत. व इथे जर तुम्हाला पॅन कार्ड जास्त प्रमाणात आलेले असतील, म्हणजे 2 किंवा 3 पॅन कार्ड असतील तुमच्याकडे एकाच व्यक्तीचे, तर तुम्ही तिथे डिटेल त्यांना सांगू शकता. बघा आता याच्यानंतर डिक्लेरेशन द्यायचं आहे आपल्याला.
तर इथे प्रूफ ऑफ पॅन म्हणून काय देणार तुम्ही, कॉपी ऑफ पॅन कार्ड देणार, किंवा जर तुमच्याकडे कॉपी ऑफ पॅन अलॉटमेंट लेटर असेल तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकता, किंवा नो डॉक्युमेंटसुद्धा करू शकता जर तुमच्याकडे काहीच प्रूफ नसेल तर. व इथे आपल्याला डिक्लेरेशन देऊन टाकायचं आहे. व इथे तुम्ही डॉक्युमेंट किती देणार तर त्यांची संख्या इथे टाका, व इथे प्लेस टाकून घ्या. डेट ऑलरेडी आलेली आहे बघा, इथे लोडिंग होईल. लोडिंग झाल्याच्यानंतर आता या पेजवरती आपल्याला आधार कार्डचे पहिले आपले 4 अंक टाकून ते 8 अंक टाकून घ्यायचे. 8 अंक टाकायचे आपल्याला पहिल्यापासून आधार कार्डचे. हे बघा, अशा प्रकारे इथे आधार कार्डचे 8 अंक टाकून घ्या. व ते टाकल्याच्या नंतर बघा, इथे आता आपली संपूर्ण डिटेल आलेली आहे. हे आपण काय चेंज केलं, आपलं पॅन कार्ड संबंधित सर्व डिटेल इथे आलेली आहे. व याच्यानंतर प्रोसीडवरती क्लिक करा. प्रोसीडवरती क्लिक केल्याच्या नंतर इथे आपला पेमेंटचा ऑप्शन ओपन. हे बघा, प्रोसीडवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला पेमेंटचा ऑप्शन इथे ओपन होईल. पेमेंटचा ऑप्शन ओपन झाल्याच्या नंतर इथे प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करा. व इथे बघा, पे कन्फर्म. व त्याच्यानंतर आपल्याला इथे 106 रुपयाची पेमेंट करायची. इथे बघा, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग, तुम्हाला जे सोपं असेल ते तुम्ही पेमेंट त्याच्यावरून करू शकता. इथे बघा, QR कोडने सुद्धा करू शकता, जनरेट QR कोड. आपण पेमेंट करून घेऊया. हे बघा, पेमेंट झालेलं आहे. व नंतर कंटिन्यू वर क्लिक करायचं आहे. व ऑथेंटिकेट करायचे, हे लक्षात असू द्या. बघा, इथे आपल्याला कंटिन्यू विथ eKYC करायचं. इथे आपल्याला आपला जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक OTP येईल, तो OTP इथे आपल्याला टाकायचा आहे. जो काही OTP असेल तो इथे टाकून घ्यायचा व सबमिट वरती क्लिक करायचं. सबमिट वरती क्लिक केल्याच्या नंतर कंटिन्यू विथ साइन करायचं. परत एक वेळेस आपल्याला साइन करून घ्यायची याच्यावरती. व इथे चेकबॉक्स क्लिक करून खाली आपला आधार नंबर टाकायचा आहे पूर्ण. व सेंड OTP वरती क्लिक करायचं. बघा, इथे साईट लोड होत आहे थोडी. नंतर परत आपल्याला आधारचा OTP येईल, तो इथे आपण टाकून घ्यायचा व व्हेरीफाय OTP करायचं. बघा, हे आपलं पूर्ण PDF डाउनलोड झालेली आहे आपल्या अर्जाची. इथे तुम्ही सिंपल इथे तुमची डेट ऑफ बर्थ टाकून ही PDF ओपन करू शकता. बघा, सर्व डिटेल इथे पाहू शकता आपण काय काय चेंज केलं तर. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व पॅन कार्ड करेक्शनमध्ये तुम्हाला काहीही अडचण येत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी याच्यावरती नक्कीच एक व्हिडिओ घेऊन येईल. तर चला, भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.